हॅलो मुलांनो, सरळ व्याजाचे प्रश्न तुम्ही आतापर्यंत फॉर्म्युल्याने सोडवले असतील. आता जरा वेगळ्या पद्धतीने कशी सोडवायचे बघा. काय म्हणतोय प्रश्न? एका माणसाने बँकेकडून दशादशे 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने रुपये 5400 सरळ व्याज फेडले. तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? जर टक्क्यांच्या भाषेत विचार केला तर त्याने किती टक्के व्याज दिलं रे? 12% 3 वर्षांसाठी म्हणजे 12 36% व्याज दिलं. पण हे 36% रुपयांच्या भाषेत किती आहे? 5400. म्हणजेच आपल्या 36ला ते किती म्हणतायत? 5400 म्हणतायत. तर विचारलंय काय? तर ती रक्कम कुठली? तर ती रक्कम नेहमी किती असते? 100%. आपल्या 36ला 5400 तर आपल्या 100ला किती? कसं करतो? 9 चोक 36, 9 सख्ख 54, 0 0, 4 एक्क 4, 15 चोक 60, 0 आणि 150 गुणिले 100 म्हणजेच किती रे? 15,000. तर ती रक्कम कोणती आहे? 15,000. हा प्रश्न जर तुम्हाला आला असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की देऊ शकता, मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. आणि अशाच पद्धतीनं सूत्रांशिवाय एक्स शिवाय जर तुम्हाला गणित बुद्धिमत्ता शिकायचं असेल तर आपली फास्ट ट्रॅक बॅच नक्की जॉईन करा. धन्यवाद.